खवलेला ओला नारळ, कांदा आणि कोथिंबिरीची पखरण असलेले खाराच्या मिरचीच्या स्वादाचे दडपे पोहे तसे कधीही खायला मस्तच लागतात. पण उन्हाळ्याच्या दिवसात तर असे दडपे पोहे म्हणजे वाह क्या बात है. तशी मी आधीही दडप्या पोह्यांची एक रेसिपी दाखवली आहे, पण यावेळची आज मी तुम्हाला माझ्या आठवणीतली माझ्या आजीची पारंपरिक रेसिपी दाखवणार आहे. चला बघूया कसे करायचे चविष्ट दडपे पोहे. हॅलो फ्रेंड्स, कांचन बापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत. दडपे पोहे करण्यासाठी आपण हे 2 वाट्या जाड पोहे आणि नारळाचं पाणी घेतलं आहे. लागेल तसं नारळाचं पाणी घालून पोहे थोडे ओलावून घेऊ. आपल्याला पोहे फारच जास्त भिजू द्यायचे नाही आहेत. जस्ट ओलसर होतील इतकंच नारळाचं पाणी घालू. नारळाच्या पाण्याची छान चव पोह्यांना येते, पण नारळाचं पाणी नसेल तरी हरकत नाही. त्याऐवजी साधं पाणी वापरू शकता. आता 10-15 मिनिटं हे असंच झाकून ठेवूया. तोपर्यंत बाकी तयारी करून घेऊ. हे बघा, दडपे पोहे करण्यासाठीची तयारी बघूनच भूक लागायला लागते. सगळ्यात आधी कांदा चिरून घेऊ. आधी आपण थोडा मध्यम बारीक कांदा चिरू. पोह्यात असा इतपत बारीक कांदा मिक्स केला की पोहे दडपून ठेवल्यावर त्याचं पाणी सुटून पोहे अजून छान मुरतात आणि त्याचीही छान ओलसर खमंग चव पोह्यांना येते. आता वरून घालण्यासाठी थोडा कांदा अगदी बारीक चिरून घेऊ. असा अगदी बारीक चिरलेला कांदा खोबऱ्याबरोबर वरून घ्यायला छान लागतो. अशा बारीक सारीक गोष्टी लक्षात घेऊन पदार्थ केला की तो जास्तीत जास्त परफेक्ट होतो. आता कोथिंबीर चिरून घेऊ. दडपे पोहे करण्यासाठी कोथिंबीर स्वच्छ धुवून नीट कोरडी करून मगच वापरा. वरून घालण्याचा बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर वेगळं ठेवू. हे पहा, पोहे 10 मिनिटांनी असे दिसत आहेत. पोहे जस्ट ओलसर झालेत, पण फोडणीच्या पोह्यांसाठी पोहे आपण जसे भिजवतो तसे ओले झाले नाही आहेत. पोहे जर फार ओले झाले तर त्याची चांगली चव लागत नाही आणि जर खूपच कोरडे राहिले तर चावायला त्रास होतो. आता हे पोहे एका वाडग्यात काढून घेऊ. पोह्याच्या मानाने वाडगा थोडा मोठा असला की सगळ्या वस्तू घालून पोहे कालवायला सोपं होतं. आता पोह्यात मीठ घालू. थोडी पिठी साखर घालू. ही खाराची जुनी मस्त मुरलेली मिरची आहे. यात हिंग, मेथी, मोहरीचा खूप सुंदर स्वाद असलेला खार आहे. लिंबू रस घालू. खाराची मिरची थोडी कुस्करून पोह्यात मिक्स करून घेऊ. दडपे पोहे असे हाताने कालवले की आंबट, गोड, खारट अशा सगळ्या चवी मस्त एकजीव होऊन पोहे चविष्ट होतात. आता यात जाडसर चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालू. यातल्या कोणत्याच वस्तूला खास प्रमाण असं काहीच नाही आहे. आपल्या आवडीप्रमाणे सगळ्या वस्तू कमी जास्त घालू शकता. फक्त यातला अगदी ताजा खवलेला भरपूर ओला नारळ, खाराची मिरची आणि पोह्याचे पापड दडप्या पोह्यांची चव वाढवतात. ताजा खवलेला ओला नारळ घालून पोहे हाताने कालवून घेऊ. तळलेली झणझणीत मिरगुंड तुकडे करून घालू. पोहे थोडे मिक्स करून घेऊ. आता आपल्याला पोहे फार जास्त दाबून मिक्स करायचे नाही आहेत. यावर बसेल अशी स्टीलची ताटली ठेवून त्यावर वजन ठेवू. अशा वजन ठेवण्याला दडपण ठेवणं असं म्हणतात. हे अशा पद्धतीने केलेले पोहे म्हणजे खरे दडपे पोहे. आता पोहे 15-20 मिनिट असेच दडपून ठेवू. 15-20 मिनिटं झाली आहेत. आपण वजन काढून पोहे उघडूया. इतका मस्त खमंग वास येतोय पोह्यांचा. आता वरून परत थोडा खवलेला नारळ घालू. दडप्या पोह्यात नारळ जितका जास्त
तेवढी मस्त चव येते. आता वरून थोडा कांदा, कोथिंबीर आणि खोबरं घातलं की आपले अतिशय टेस्टी दडपे पोहे खाण्यासाठी तयार आहेत. असे दडपे पोहे तयार झाले की लगेचच खायला घ्या. नंतर त्याची चव थोडी कमी होते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. तुम्ही जर कांचन बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा. वेगवेगळे व्हिडिओज बघा. आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा. हॅपी कुकिंग.